नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज मार्केट गॅपडाऊन ओपन झालं. त्यानंतरला पाहाल तर मार्केटमध्ये एक व्ही-शेप रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जर तुम्ही माझा शेवटचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी डिस्कस केलं होतं की निफ्टी एक 22,000 च्या अराउंड एक बाउन्स देऊ शकतं मार्केटमध्ये आणि ते आज निफ्टीने एक बाउन्स दिला. पण हा आलेला बाउन्स सस्टेनेबल आहे की नाही? कारण एवढ्या फॉलनंतर हे छोटे-मोठे बाउन्स येणं साहजिकच आहे. पण लाँग टर्ममध्ये अजूनही निफ्टी बेरिशच आहे माझ्या ज्या ॲनालिसिस आहे त्याप्रमाणे. तर पाहूया आज निफ्टीने कसं काम केलं आणि आपला मंडेला ट्रेड प्लॅन काय असू शकतो. मित्रांनो, आपण काल व्हिडिओ बनवला नव्हता, पण त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की निफ्टी 22,000च्या अराउंड एक सपोर्ट घेऊ शकते. 22,000 ते 22,100च्या अराउंड एक सपोर्ट घेऊ शकते आणि आज निफ्टीने तेच केलं. मॉर्निंगला निफ्टी एक गॅपडाऊन ओपन झाली आणि आपला जो लेवल होता तो टेस्ट करायला आले आणि ते त्याच्या अराउंड एक बाउन्स दिला मोर दॅन 500 पॉईंटचा. पण हा आलेला बाउन्स म्हणजे मार्केट आता बुलिश झालं आहे असं नाही होतं. कारण का आता मार्केट निफ्टी बघाल तर 26,400च्या वरून आता डायरेक्ट 22,000च्या अराउंड ट्रेड करताना आपल्याला दिसते. त्यामुळे असे छोटे मोठे बाउन्स तर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच. आणि माझा लाँग टर्म जो व्ह्यू आहे मार्केटमध्ये तो अजूनही बेरिश आहे. पण इंट्राडेमध्ये तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर असे छोटे मोठे बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतीलच. तुम्ही जर माझं परवाचं ॲनालिसिस पाहिलं असाल तर आज तुम्हाला एक चांगला प्रॉफिट करायला मिळाला असेल. आणि पर्सनली मी ह्या लेवलला ट्रेड केला नाही, थोडं कामात बिझी होतं म्हणून. मी माझा ट्रेड एक्झिक्यूट केला होता ह्या कॅन्डलच्या अराउंड. जेव्हा त्यांनी आपली ओपनिंग कॅन्डलला ब्रेक केलं, ओपनिंग ब्रेक केली, त्या ठिकाणी मी एक ट्रेड प्लॅन केला आणि माझे टार्गेट मी अराउंड 22,600च्या अराउंड म्हणजे ह्या कुठेतरी बुक केले. आता आपला नेक्स्ट प्लॅन काय असेल, निफ्टी आता पुढे कसं काम करू शकते मंडेला ते डिस्कस करूया. आता निफ्टीचा इमिजिएट जो रेजिस्टन्स आहे तो अराउंड 22,850च्या आसपास आहे. इथे कुठेतरी आता निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे. जर मंडेला निफ्टी थोडी गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होते आणि 22,850च्या वरती सस्टेन करते तर आपण एक छोटा ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण इथे बघितलात ना तर 23,000च्या अराउंड परत एक मोठा रेजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये. ते आपल्याला अपसाईडला आता एक जास्त टार्गेट मिळू शकणार नाही. तर बेस्ट ट्रेड काय असू शकते माझ्यासाठी, तर निफ्टी फ्लॅट किंवा हलकी गॅप अप ओपन होते आणि ते एक रिजेक्शन घेते तर मी एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करेन आणि माझे फर्स्ट टार्गेट जो आहे तो 22,600च्या अराउंड असेल. इथे कुठे मी माझे फर्स्ट टार्गेट बुक करेन. इथे जर रिजेक्शन घेताना दिसते आणि हाई लेवल जर ब्रेक करते तर परत निफ्टी ह्या लेवलला टेस्ट करायला परत येऊ शकते. इथे कुठेतरी म्हणजे 22,200च्या आसपास येऊ शकते जर हाई लेवल ब्रेक झाला तर. म्हणून आपल्यासाठी बेस्ट ट्रेड तर असं डाऊन साईडचाच असेल जर इथे रिजेक्शन घेताना दिसते तर. कारण अपसाईडला परत पाहाल तर निफ्टीचा इथे जास्त ट्रॅव्हल करण्याचा डिस्टन्स जास्त नाही. एक 100 ते 150 पॉईंट आहेत घेण्यासारखे. किंवा जर निफ्टी इथे सपोर्ट घेताना दिसते 22,700 ते 22,550च्या एक सपोर्ट घेताना दिसते तर आपण एक मे बी बाय साईडला प्लॅन करू शकतो. पण माझ्यासाठी बेस्ट ट्रेड तर हीच असेल की इथे कुठेतरी भेटेल आणि मी डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करेन. एक महत्त्वाची गोष्ट की मला तुम्ही जो लास्टच्या व्हिडिओला जो रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू बोलायचं होतं आणि त्यामुळे मला मोटिवेशन भेटलेलं आहे खूप चांगलं. थोडा सध्या टाईम भेटत नाही तरी पण आज मी व्हिडिओ बनवला आणि मी असं रेग्युलर व्हिडिओ बनवत जाईन. जर लॉंग व्हिडिओ बनवायला भेटला नाही तरी शॉर्ट मी नक्कीच टाकत जाईन. थँक्यू त्यासाठी आणि भेटूया पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.